नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी बघा, 2026 मध्ये धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास, त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्रीहरी विष्णूंची आणि भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याचा हा काळ असतो. वर्ष 2026 मध्ये धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास कधी सुरू होत आहे आणि अधिक मासाचे महत्त्व काय आहे, महात्म्य काय आहे, या महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, कोणती सेवा फलदायी आहे, तसेच कोणत्या स्तोत्राचे मंत्राचे पठण करावे, कोणत्या ग्रंथाचे वाचन करावे आणि या अधिक मासमध्ये कुठल्या शुभमुहूर्तावर जोडवी करावीत, तसेच आपण आपल्या आईची ओटी कशी भरावी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा. बऱ्याच जणांना माहीत नसते की अधिक मास म्हणजे काय, अधिक मास कधी येतो, हा कुठला महिना आहे. तर बघा, मराठी महिने चैत्र ते फाल्गुन हे मराठी महिने आहेत, ज्याला आपण चंद्रवर्ष असे म्हटले जाते. एकूण हे 354 दिवस असतात. सौर वर्ष म्हणजे इंग्रजी महिने जानेवारी ते डिसेंबर 365 दिवस याच्यामध्ये असतात. चंद्र आणि सूर्याच्या यातील गतीही फरकामुळे जे 365 दिवस आहेत, चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक असतो. त्यामुळे प्रत्येक 3 वर्षानंतर जो फरक आहे, त्याचा काळमेळ घालवण्यासाठी प्रत्येक वर्षाचा 11 दिवसांचा फरक घालवण्याचा असे हे 3 वर्षाचे हा फरक 33 दिवसांचा असतो. एकूण मिळून अधिक मास तयार होतो. वर्षभरात कोणत्याही महिन्यामध्ये अधिक मास येऊ शकतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनवतात. हे अतिरिक्त दिवस 33 दिवस एका महिन्याला जोडले जातात, ज्याला अधिक मास असे नाव देण्यात आले आहे. असे केल्याने व्रत उत्सवाची तारीख अनुकूल आणि त्यांचे वेळ, अधिक मास कालावधीची गणना योग्यरित्या राखण्यास मदत होते. या काळामध्ये व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करावा आणि तो काळ म्हणजे अधिक मास आहे. म्हणून अधिक मासच्या दरम्यान केलेल्या कामाची दर 3 वर्षांनी प्राप्त केल्यानंतर व्यक्ती हा नवीन ऊर्जा प्राप्त करत असतो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचे झाले तर 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे 2026 ला वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचे झाले तर ज्येष्ठ महिन्यात मध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवारी या दिवसापासून अधिक मास सुरू होत आहे. मराठी महिना हा तेव्हा ज्येष्ठ असेल तेव्हापासून अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवारी या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवारी या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा येत आहे. हा योग 21 तारखेला सकाळी 6:05 सुरू होत आहे आणि रात्री 2:49 संपत आहे. अधिक मासातील पौर्णिमा ही 31 मे 2026 वार रविवारी या दिवशी आलेली आहे. पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा 30 मेला 2026 वार शनिवारी या दिवशी सकाळी 11:57 सुरू होत आहे आणि 31 तारखेला दुपारी 2:14 पौर्णिमा तिथी ही संपत आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 31 मे 2026 वार रविवारी या दिवशी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पौर्णिमेचा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही 30 तारखेला सायंकाळी करू शकता आणि काही कारणाने जर का तुम्हाला नाही जमले, काही अडचण आली, तर तुम्ही सत्यनारायण 31 मेला देखील दिवसभरात कधीही करू शकता. कारण 31 तारखेला पौर्णिमा तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे. अधिक मास अधिक मासामध्ये पहिली एकादशी ही 27 मेला 2026 ला वार बुधवारी आलेली आहे आणि दुसरी एकादशी ही 11 जून 2026 वार गुरुवारी या दिवशी आलेली आहे आणि 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी अधिक महिना संपत आहे. महिन्याला काही पौराणिक महत्त्व देखील आहे. या महिन्यात पूजा करणे, सेवा करणे अत्यंत पुण्य आणि फलदायी असे मानले जाते. भगवान
विष्णूंच्या सेवेसोबतच आपल्या कुलदेवीची सेवा करावी, कुलदेवीची ओटी भरावी. बरेच जण अधिक मासामध्ये उपवास देखील करतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास अवश्य करावा. अधिक मासात गंगा स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते. अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यामध्ये दानाला देखील खूप महत्त्व असते. तसेच अधिक मासात दीपदान देखील करावे. कोणत्याही मंदिरात, स्वामींच्या मंदिरात, केंद्रात, मठात जाऊन तुम्ही दीपदान करू शकता किंवा महादेवाच्या मंदिरात, श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात किंवा आपल्या देवी आई, माता लक्ष्मी, दुर्गा देवी ह्या यांच्या मंदिरात देखील तुम्ही जाऊन दीपदान करू शकता. अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी भरावी. कोणत्याही मंदिरात जाऊन ओटी भरावी. नवविवाहित महिलांनी आपल्या आईची ओटी ही नक्की भरावी. तसेच महिलांच्या बाबतीत अधिक मास हा जोडवे बदलण्याचा मुहूर्त असा मानला जातो. या अधिक मासामध्ये महिलांनी 21 मे 2026 वार गुरुवारी या दिवशी गुरुपुष्य अमृत योग सुद्धा येत आहे. त्या दिवशी तुम्ही जोडवीही बदलू शकता किंवा नवीन जोडवी तुम्ही करू शकता. तर तुम्ही या दिवशी जोडवी बदलावी. या महिन्यात जावयाला वाण देण्याची देखील पद्धत आहे. जावयाला विष्णू नारायणाचे रूप मानून जावयाला आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचे आणि मुलीचे आपण मान सन्मान हा करायचा असतो. मुलीचे आई वडील हे त्यांचे पूजन करून यथाशक्ती यथासंभव असेल तसे त्यांचा मान सन्मान करत असतात. किंवा काही जण हे चांदीचे निरंजन, चांदीचे ताट, ताम्हण सोबत 33 दिवसांचा हा मास आहे म्हणून 33 अनारसे, 33 सुपारी, 33 खारका किंवा 33 फळे अशा पद्धतीने वाण देऊन जावयाचा मान सन्मान देखील करतात. असे केल्याने प्रत्यक्ष नारायणाला आपण नैवेद्य दाखवण्याचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. आता बघू अधिक मासामध्ये काय करू नये. अधिक मासात कुठल्याही प्रकारचे मंगल कार्य, वस्तू खरेदी, वास्तुशांती, लग्न, मुंज इत्यादी कार्य करू नये. कुठल्याही तुम्ही नवीन व्यवसायाला सुरुवात करू नये. तसेच वाहन खरेदी करायची नाही आणि गृहप्रवेश देखील करायचा नाही. कोणतेही शुभ कार्य या अधिक मासामध्ये करायचे नसते. अधिक मास हा 3 वर्षातून येत असतो. हा पुरुषोत्तम मास, ज्याला अधिक मास, धोंड्याचा महिना, मलमास असेही म्हणतात. ह्या महिन्यात व्यंकटेश स्तोत्राची सेवाही तुम्ही तर नक्कीच करावी. श्री विष्णूंची पूजा यथाशक्ती तुमच्या संभव असेल तसे दान करावे. तसेच ह्या महिन्यामध्ये तुम्ही श्रीहरी विष्णूंचे विष्णू सहस्त्रनामाचे पठण रोज करावे. त्याचे खूप असे फल प्राप्त होते. श्रीहरी विष्णूंची तुम्ही जी होईल ती सेवा तुम्ही रोज करावी. श्रीहरी विष्णूंना नाम जप स्मरण तुम्ही नक्की करावे. त्यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. तसेच तुम्ही अधिक मासामध्ये स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पारायण देखील नक्की करावे. कारण स्वामी समर्थ महाराज हे आपल्या हाकेला उभे असतात आणि आपल्या अडचणी ह्या दूर करत असतात. त्यामुळे तुम्ही अधिक मासामध्ये स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करावे. जर का तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नामजप स्मरण करावे. तसेच तुम्ही अधिक मासामध्ये नवार्ण मंत्राचं पठण देखील करावे. कुलदेवीचे तुमच्या नामजप स्मरण करावे. तुमच्या कुलदेवीची ओटी भरावी. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघितलेली आहे की अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये, एकादशी कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, गुरुपुष्य अमृत योग कधी आहे, सत्यनारायण कधी करावा, ह्या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजची ही सेवा श्रीहरी विष्णू स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करते, रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.